मी विष्णू पोटभरे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आम के आम गुठलियों के दाम, आंबे तर आपण खातोच, पण आंबे खाल्ल्यानंतर त्या गुठल्याचं काय करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत। आम्ही यावर्षी या मागे पाहत असलेल्या दशेरी आंब्याचे जवळपास 300 ते 400 आंबे तोडले आणि आंबे दिल्यानंतर आंबे खाल्ल्यानंतर त्या कोया जमा केल्या। त्या कोया मी आपल्याला दाखवतो या ठिकाणी। ह्या कोया आहेत, या कोयामध्ये काही जांभळीच्या सुद्धा बिया आहेत। मी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे। ग्रीन मुंबई या ठिकाणी प्रायव्हेट व्यक्ती ग्रीन मुंबई हे मिशन राबवित आहे आणि या वर्षाला लाखो झाडं असे तिथे लावणार आहेत। त्यांनी आव्हान केलं की आपण जे आंबे खात असाल त्या आंब्याच्या कोया आम्हाला पाठवा। त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे, तो ॲड्रेस सुद्धा मी या ठिकाणी शेअर करणार। मला सुद्धा तसंच वाटलं की ग्रीन मुंबई मिशन ग्रीन मुंबई ही जी संकल्पना आहे, अशीच संकल्पना आपण आपल्या नागपूरमध्ये सुद्धा राबवावी। हल्ली ह्या कोया ज्या मी पॅक केलेल्या आहे, ह्या कोया भिवंडी या ॲड्रेसवर मुंबईला पाठवत आहोत आणि नागपूरमध्ये सुद्धा ग्रीन नागपूर मिशन आपल्याला सक्सेस करण्याकरिता स्वयंसेवी संस्था असेल, ज्यांना वृक्षावर प्रेम करायचं असेल, वृक्षामध्ये जातीनं प्रेम करण्याची इच्छा जागृत असेल, अशा व्यक्तींनी नागपुरातील आजूबाजूला जे जंगल एरिया आहे त्या जंगल एरियामध्ये आपल्या घरी आंबे खाल्ल्यानंतर, जांभूळ खाल्ल्यानंतर ज्या कोया शिल्लक राहतात त्या कोया जमा करून एक पावसाळ्यापूर्वी जरी आपण 100-200 जरी कोया लावल्या आणि त्यातून 10% जरी झाडाची उगवण झाली, 10% जरी झाडं जगवले तर निसर्गाला खूप मदत होईल। अशा प्रकारे आपण ग्रीन नागपूर करण्याकरिता सर्वांनी पुढे यावं। मी सुद्धा त्यामध्ये सहकार्य करण्याकरिता तयार आहोत। असे जर कोणाचे कॉन्टॅक्ट तयार झालेत तर आपण एकत्र येऊन अशा प्रकारे ग्रीन मिशन मुंबईसारखंच ग्रीन नागपूर आपण या ठिकाणी राबवूया। धन्यवाद।